आवाज ना थोडा बसलेला असल्यामुळे मला आजच्या दिवस थोडा सांभाळून घ्या. खरं तर ना आजपर्यंत छोटंसं बर्थडेचं सेलिब्रेशन घरीच करणार आहे आम्ही. आज यशवीच्या डिमांडवर बाहेर जाणार होतो, पण त्यातही ना या दोघी बहिणींची भांडणे लागली. त्यानं 1 तासासाठी असतं, पण आल्यानंतरचा हा पसारा आवरण्यात जो वेळ जातो ना, त्याचाच मला खूप कंटाळा येतो. आता जाताना या पेट्रोल पंपचं दर्शन घेतलं. याचं दर्शन घेतल्याशिवाय आपण काय गाडीच समोर जाणार नाही. या बाईला थोडंसं हस म्हटलं, थोडंसं रड म्हटलं, तर हिचं एक्सप्रेशन काहीच नव्हते. शेवटी हसली बरं. हॉटेलमध्ये येताना ना टिप देण्यासाठी ₹2 घेऊन आली होती कियांशी. तिला म्हटलं, टिपचा पप्पा बघत बसतील बाई, तू फक्त पोट भरून जेवणच माग या ₹2 खूपच इकडे पड तिकडे पड करत होती, म्हणून ना बाजूवाल्या दादाने तिला ओरडले थोडं, तर तिची रिॲक्शन बघा. मस्त मस्त आने देव आणि खाणे देवालाच काम सुरू आहे पोरीचं. शेवटी बर्थडे आहे बाप्पा पोरीचा. मला काय म्हणता, मी पण त्यातलीच आहे बुक्कड. घरी आल्यावर ना खूप झालं म्हटलं बर्थडेचं सेलिब्रेशन, आता लागा म्हटलं आपापल्या कामाला. तू आपल्या चादरा वाकडा हात, तर म्हटलं मी आपला किराणा भरून ठेवते. म्हणून लागले पटापट रात्रीचा किराणा भरायला, नाहीतर उंदरा अर्धा किराणा असाच स्वस्त करून ठेवून देणार. काम झाल्यावर ना मेकअप काढावं म्हटलं, म्हणून खोबरेल तेल घेतलं. तेही गोठलं होतं मरणाचं, म्हणून ना एरंडल तेलातच आपलं काम भागवून घेतलं. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.